आणि आता बातमी पावसाची। अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मुंबईसह राज्यातील अनेक भागात पाऊस बरसायला सुरुवात झालेली आहे। कोकण किनारपट्टीवर सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील 4 दिवस पाऊस असणार आहे। किनारपट्टी आणि पश्चिम घाटावर पावसाचा जोर राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय, तर पूर्व विदर्भात देखील मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय, तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नांदेड, परभणीला येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, नक्कीच आपण पाहतो की गेले 2 आठवडे जो आहे तो मुंबईमध्ये पाऊस नव्हता आणि या पावसाची मुंबईकरांना प्रतीक्षा होती। आणि त्या पार्श्वभूमीवरती आज आपण पाहतोय की मुंबई शहरामध्ये जे आहे ते रिमझिम पावसाला सुरुवात झालेली आहे आणि त्याचसोबतच मुंबई उपनगरामध्ये तर मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। आज आणि उद्या मोठ्या प्रमाणात पाऊस राहील असा अंदाज जो आहे तो हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। आज आणि उद्या संपूर्ण मुंबई शहर आणि मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर या विभागांना जो आहे तो ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। आणि आज पहाटेपासूनच मुंबई उपनगरामध्ये जो आहे तो मुसळधार पाऊस पडतोय, तर मुंबई शहरामध्ये जो आहे तो रिमझिम पावसाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। मागचे 2 आठवडे आपण जर पाहिले तर 2 आठवड्यामध्ये संपूर्णपणे मुंबईमध्ये पावसाने विश्रांती घेतली होती। जवळपास 27 अंश सेल्सिअस पेक्षा अधिक तापमान जे आहे ते मुंबईमध्ये असलेलं पाहायला मिळत होतं। ऐन पावसाळ्याच्या दिवसामध्ये जे आहे ते मुंबईकर नागरिक उकाड्याने हैराण झाले होते आणि त्यामुळे आता कुठेतरी मुंबईकर नागरिकांना हा दिलासा आहे, कारण सकाळपासूनच मुंबईमध्ये जे आहे ते मुंबई शहरात रिमझिम पावसाला तर मुंबई उपनगरात जे आहे ते मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। आज ज्या पद्धतीने असाच पाऊस राहील असा अंदाज जो आहे तो हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। त्याचसोबतच उद्या देखील असाच पाऊस राहील असा देखील अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। मुंबई शहर, उपनगर, त्याचबरोबर ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड या भागात देखील असाच पाऊस राहील असा देखील अंदाज जो आहे तो हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। प्रमिला, धन्यवाद निवृत्ती या सविस्तर माहिती संदर्भात।